मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, डिलिव्हरी नंतर किंवा काही हार्मोन्स प्रॉब्लेम असतील त्यावेळेस आपला जो छातीचा आकार आहे तो वाढतो, छातीच्या भागाची चरबी वाढते आणि आपली जी नॉर्मल साईज असते 32-34 साईज जी आपली छातीची असते, तर ती बरेच वेळा काय होतं माहिती आहे का, 40, 42, 44 असं साईज वाढली जाते। तर बरेच वेळा काय होतं, डिलिव्हरी नंतर आपण जर फिडिंग मदर असाल तर मग त्यावेळेस आपला जो छातीचा भाग आहे तो वाढतो। त्याच्यानंतर काही ज्या मुली असतील त्यांना काही हार्मोन्सचा प्रॉब्लेम असेल किंवा पिशीओडी असेल, PCOS असेल, तर त्यामध्ये पण बऱ्याच मुलींची जी छातीचा भाग आहे तो वाढला जातो, त्याची चरबी वाढते। मग अशा वेळेस तुम्ही पण प्रयत्न करत असाल, तुम्ही फिडिंग मदर असाल किंवा तुम्हाला हार्मोन्सचा काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला जो छातीची चरबी कमी करायची असेल, मैत्रिणींनो, मी माझ्या डिलिव्हरी नंतर माझं वजन कमी केलं आणि मी स्वतः फिडिंग मदर आहे, आता 3 वर्षाचा मुलगा आहे। त्याच्यानंतर माझं वजन कमी झालं, त्याचबरोबर माझी जी छातीची चरबी आहे ती पण छान पद्धतीने कमी झालेली आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला जर आपलं जे वाढलेली छातीची चरबी आहे ही कमी करण्यासाठी, नॉर्मल शेपमध्ये आणण्यासाठी आपल्याला रोज एक्सरसाइज करणं फार महत्त्वाचं आहे। तर तुम्ही माझे सुरुवातीचे फोटो बघू शकता आणि आताचे फोटो बघू शकता। त्याचबरोबर माझ्याकडे ज्या मैत्रिणी येतात त्यांचं पण वजन कमी झाल्यानंतर त्यांचं जी छातीच्या भागाची जी चरबी आहे ती कमी झालेली आहे। एका महिन्यामध्ये तुम्ही 4 इंचेस पर्यंत कमी करू शकताय छातीच्या भागाची चरबी। जर समजा तुमचं 40 साईज असेल, 44 साईज असेल तर तुम्ही ते 40 वर आणा, 40 साईज असेल तर तुम्ही लगेच ते किती 36 वर आणा, 36 असेल तर तुम्ही इकडे लगेच 32 कडे या। तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो, खूप छान पद्धतीने एका महिन्यामध्ये तुम्ही छातीची जी चरबी आहे ती कमी करू शकता, म्हणजे 4 इंचेस तुम्ही कमी करू शकता। पण ही जी एक्सरसाइज आहेत ना, ह्या तुम्ही रोज केल्या पाहिजे। तर मी माझं ज्यावेळेस वजन कमी केलं, वजन कमी केल्यानंतर माझा छातीचा आकार पण कमी झालेला आहे। तर मी कोणकोणत्या एक्सरसाइज केल्या त्या तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। त्याचसोबत माझ्याकडे ज्या मैत्रिणी येतात तर तुम्ही फोटो बघू शकताय त्यांचे। तर सुरुवातीला आणि त्याच्यानंतर बिफोर आफ्टरमध्ये त्याच्यामध्ये किती फरक पडलेला आहे। तर तुम्ही एका महिन्यामध्ये तुमच्या छातीचा जो भागाची चरबी आहे 4 इंचेस पर्यंत तुम्ही कमी करू शकता। पण त्याच्यासाठी तुम्ही रोज एक्सरसाइज केली पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही डाएट पण हेल्दी घेतलं पाहिजे। तर व्यायामासोबतच तुम्ही हेल्दी डाएट पण फॉलो केलं पाहिजे आणि हेल्दी डाएट सोबतच मी माझ्या मैत्रिणींना जी एक टिप्स सांगते की तुम्ही जेवणातला एक पदार्थ तुम्ही कमी करा, बघा तुमचं खरंच जी छातीची चरबी आहे ती लवकरात लवकर कमी होणार आहे। मग असा कोणता पदार्थ आहे की तो तुम्ही जेवणात कमी केल्यामुळे तुमची छातीची चरबी कमी होणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला मी सांगणारच आहे। म्हणजे मी व्यायाम करते आणि त्या व्यायामाने माझी छातीची चरबी कमी झालेली आहे। त्याच्यानंतर ह्याच्या बाकीच्या मैत्रिणी तुम्ही फोटो बघितले, त्यांची चरबी कमी झालेली आहे छातीची, तर हे एक्सरसाइज तुम्ही नक्की करा। आणि मला चांगला अनुभव आलेला आहे। आता 1 ते 1.5 वर्ष जो मला अनुभव आलेला आहे की कोणत्या एक्सरसाइज केल्यामुळे जी छातीची चरबी कमी होते। त्याच्यानंतर आपला जो ब्लाऊज आपण घातल्यानंतर साईडला असं जे चरबीचे फॅट असे येतात गोळे, ते पण कमी होतात। तर ही एक्सरसाइज तुम्ही नक्की करा आणि मी जी डाएट टिप्स माझ्या मैत्रिणींना फॉलो करायला सांगते ती पण तुम्ही फॉलो करून बघा, नक्कीच तुम्हाला खूप छान पद्धतीने फायदा होणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे एक्सरसाइज रोज करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला, तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवातीला आपण एक्सरसाइज घेऊया। तर हळूहळू वॉर्मअप करून घ्यायचं आहे। आता व्यायामाची जर समजा तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही अगोदर शरीराला व्यायामासाठी तयार करून घ्यायचं आहे। थोडेसे हालचाल म्हणजे आपल्या शरीराची करून घ्यायचे, कारण की स्नायू आखडलेले असतात आणि कुठेही स्नायूंना दुखापत होऊ नये याच्यासाठी सुरुवातीला कधी पण व्यायाम करण्याअगोदर वॉर्मअप करणं फार महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला वॉर्मअप करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मान खालीवर करून घ्यायची, हळूहळू करायचं आहे। तर मी माझं वजन कमी करताना जे नियम फॉलो केले, जे डाएट फॉलो केले, ते चॅनलवर सर्व मी व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत। तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर माझा जो डाएट प्लॅन आहे, त्याच्यानंतर जे एक्सरसाइज आहेत तुम्ही त्या नक्की फॉलो करा, नक्कीच तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। कंबर बोला, सुरुवातीला वॉर्मअप करून घेतलेला आहे आणि ज्यावेळेस आपण आपलं वजन कमी करतो ना त्यावेळेस आपण स्वतःला आवडायला लागतो मैत्रिणींनो। त्याच्यासाठी तुमचं वजन वाढलेलं असेल तर तुम्ही स्वतःला वेळ द्या। बघा, खरंच वजन कमी होतं, काहीच अवघड नाही वजन कमी करणं, फक्त स्वतःला वेळ देणं, व्यायामाचं सातत्य, डाएटचं सातत्य ठेवणं फार महत्त्वाचं आहे। त्याच्यातून तुम्ही नक्कीच तुमचं वजन कमी करणार होता।
चला वॉर्मअप झालेला आहे. तर सुरुवातीची एक्सरसाइज बघूया. दोन्ही हात आपल्या मांडीजवळ ठेवायचे आहेत. आपला उजवा हात घ्यायचा आहे डोक्याच्या वरून आणि डाव्या कानाला टच करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. तर मी आता 30 केलेले आहेत सुरुवातीला. तर तुम्ही 8 दिवस तरी 15 किंवा 20 किंवा 30 असे करायचे. नंतर प्रत्येक एक्सरसाइज ही 80 ते 100 वेळा करायची. म्हणजे तुम्हाला खूप छान पद्धतीने काय मिळणार आहे, रिझल्ट मिळणार आहे. त्याच्या दोन्ही हाताच्या मुठी वाढायच्या आहेत, समोरासमोर ठेवायचे आहेत आणि कोपऱ्यातून वाकवायचे आहेत आणि ज्या आपल्या दोन्ही मुठी आहेत एकमेकाला टच करायच्या आहे. त्याच्यानंतर पाठीमागे न्यायचे, एक झटका द्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. बघा बरं किती इझी होतंय, पटकन होतात करत. तुम्हाला 100 करायला काहीच वेळ लागणार नाही, झटपट करणार. 100 मी केल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यासाठी मी 30-30च फक्त काउंट करून दाखवते. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायची. परत घ्या मोठा श्वास, फुंकर सोडून द्यायचे. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज बघूया. आपले जे दोन्ही हात आहेत समोर घ्यायचं, नमस्कार करायचा. त्याच्यानंतर जे दोन्ही हात आहेत ते मागे घ्यायचे आणि टाळी वाजवायची समोर आणि पाठीमागे झटका द्यायचा आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. रिलॅक्स. छातीच्या भागाची चरबी कमी होईलच, पण तुमच्या दंडाची चरबी जर वाढलेली असेल ती पण कमी होईल. त्याच्यानंतर पाठीच्या भागाला पण असे गोळे आलेले असतात ते पण कमी होतील. म्हणजे जो वरच्या भागाची जी चरबी आहे ना ती पूर्ण कमी होईल तुमची. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज बघूया. दोन्ही हात मांडीजवळ वरती घ्यायचे, वरती टाळी घ्यायची, खाली करायची पद्धत मांडीजवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे. परत मोठा श्वास घ्या, फुंकर सोडून द्यायचे. त्याच्यानंतर आपले जे दोन्ही हात आहेत, आपले जसं आपण हाताची घडी घालतो त्याच पद्धतीने हात करायचे आहेत. दोन्ही हाताच्या मुठी वाढायच्या आहेत आणि जे दोन्ही हात आहेत ते पाठीमागे झटकायचे. अगोदर खाली घ्यायचे, त्याच्यानंतर वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. रिलॅक्स. तर सुरुवातीला करताना कसं हळू करायचं आहे, नाहीतर मग छातीमध्ये वगैरे तुमच्या क्रॅम्प येणार किंवा छातीमध्ये दुखणार. त्याच्यासाठी व्यायामाची सवय नसेल तर
सुरुवातीला एकदम हळूहळू करायचं आहे. 5-6 दिवस तरी हळूहळू करायचं आहे. एकदा तुमचे स्नायू मोकळे झाल्यानंतरच एक्सरसाइज काय करायची, फास्ट करायची आहे. आता मी 30-30 करते, तुम्ही सुरुवातीला 15 केले तरी चालते, त्याच्यानंतर 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असं काउंटिंग वाढवा. बघा तुम्हाला खूप छान पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे. पुढची एक्सरसाइज बघूया. उजव्या हाताने उजव्या पायाला टच करायचं बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि रिलॅक्स. त्याच्यानंतर आता आपण जो नमस्कार आहे तो तळ हाताने नमस्कार सुरुवातीला पुढे केला होता. आता काय करायचे, आपले जे दोन्ही उलटे हात करायचे. हा आहे उलटे हात केल्यानंतर उलट्या हाताची नमस्कार स्थिती करायची आणि त्याच्यानंतर छातीचा भागाला एक झटका द्यायचा आणि हात दोन्ही मागे करायचे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, कुंकर सोडून द्यायचे. परत मोठा श्वास, कुंकर सोडा. छोटा एक्सरसाइज करताना सुरुवातीला हळू करा. छातीमध्ये क्रॅम्प येतो किंवा इकडे छातीच्या भागाच्या खाली इकडे पण क्रॅम्प येतो, कधी कधी दुखतं. त्याच्यामुळे परत तुम्ही म्हणणार छातीत दुखायला लागलं. त्याच्यासाठी एक्सरसाइज करताना सुरुवातीला हळूहळू सुरुवात करा. रिलॅक्स. दोन्ही हात समांतर ठेवायचे आणि आपली कंबर फक्त इकडे तिकडे करायची आणि आपले दोन्ही हात खाली वरती असे करायचे. कमरेवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. ही एक्सरसाइज पण खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्ही घरी नक्की करा आणि तुम्ही एका जागेवर राहून पण करू शकताय. पण असं केलं ना तर खूप छान पद्धतीने ताण येतो छातीच्या भागावरती पण आणि आपले जे हात आहेत, दंड आहेत त्याच्यावरती पण. दंडाची चरबी पण कमी होणार आहे आणि जितका तुमचा हात वरती जाईल ना तितका हात वरती घ्यायचा बघा. खूप छान पद्धतीने ताण येतो. ज्या एक्सरसाइजने आपल्या हातांवरती ताण येतो, लगेच हात इथे ताणल्यानंतर असे भरतात, त्रास होतो. आता पुढे एक्सरसाइज करूच वाटत नाही. असं जर समजा त्रास होत असेल तर ती एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे समजायची आणि ती करायची. पण सुरुवातीला तुम्ही फक्त 15 ते 20 वेळा करायचे बघा. तुम्ही एकदा करून बघा, तुम्ही 20 वेळा करा बघा, तुम्हाला लगेच तुमचे हात 20 केल्यानंतर उचललेच जाणार नाही. मग समजायचं ही एक्सरसाइज काय खूप इफेक्टिव्ह आहे. त्याच्यासाठी तुम्ही ती नक्की करा. आणि ही एक्सरसाइज मी रोज घेते आणि मी स्वतः करते, त्याच्यामुळे मला माहिती आहे. रिलॅक्स. ताण येतो खूप, स्नायू लगेच भरतात. आता जसं आपण साईडला केलं तसं आपण समोर करणार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. हात ताटच ठेवायचे. प्रत्येक एक्सरसाइज मध्ये हात काय करायचे, ताट ठेवायचे. म्हणजे जो इफेक्ट पडणार आहे ना तो खूप छान पडणार आहे आणि खूप छान पद्धतीने तुमची छातीची चरबी कमी होणार आहे. त्याच्यानंतर जो पाठीच्या भागाला पण चरबी असेल ती पण कमी होईल आणि दंडाची चरबी पण कमी होईल. छातीसोबतच तुम्ही इतके जी वाढलेली चरबी आहे ती पण कमी करू शकणार आहे. पद्धतीने मैत्रिणी ह्या ज्या एक्सरसाइज आहेत या घरी नक्की करा आणि खूप सोप्या एक्सरसाइज आहेत. सुरुवातीला फक्त 15 ते 20 वेळा करा. हळूहळू त्याचं काउंटिंग तुम्ही 80 ते 100 वेळा करा. एका महिन्यामध्ये तुम्हाला खूप छान पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे. आणि डाएटमध्ये तुम्ही हेल्दी आहार फॉलो करा. त्याच्यानंतर फास्ट फूड, बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ हे जे पदार्थ आहेत ना हे तुम्ही जितके कमी कराल तितकं तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तुमची छातीची चरबी कमी करण्यासाठी. आणि त्याचसोबत जी डाएट टिप्स आहे तर आपण जो मीठ खातो बघा जेवणामध्ये, तर तुम्ही जर समजा तुम्हाला जर सैंधव मीठ तुम्हाला अवेलेबल झालं तर तुम्ही ते सैंधव मीठ घ्या
आणि ते तुम्ही जेवणामध्ये वापरा तुमच्या. आणि मिठाचं प्रमाण खूप कमी करा. जर समजा साधं मीठ खात असाल ना तर ते प्रमाण खूप कमी करा, नाहीतर त्याऐवजी तुम्ही सैंधव मीठ वापरा. आणि खूप छान पद्धतीने मैत्रिणी याचा रिझल्ट आहे आणि खरंच रिझल्ट आहे. खरंच आपली छातीची चरबी कमी होते. कारण की माझ्याकडे ज्या मैत्रिणी येतात तर त्यांना ही जी टिप्स आहे ती मी देते आणि खरंच त्यांना खूप फायदा होतो. छातीच्या भागाची चरबी कमी होते. एका महिन्यामध्ये 4-4 इंचेस कमी होतात. तर विचार करा तुम्ही 2 महिन्यामध्ये किती फरक पडेल असं. तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की करा. आणि ही जी मिठाची जी डाएट टिप्स आहे, एक तर साधं मीठ खात असाल तर खूप कमी करा ते मीठ, वरतून खायचं कमी करा, मिठाचं प्रमाण कमी करा. किंवा तुम्हाला जर सैंधव मीठ झालंच अवेलेबल तुम्हाला, तर ते सैंधव मीठ वापरा. बघा तुम्हाला खरंच खूप छान पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे. एकदा हे उपाय तुम्ही 1 महिना तरी करा, बघा तुम्हाला फरक पडणार आहे. तर अशा पद्धतीने मैत्रिणी ह्या ज्या एक्सरसाइज आहेत ह्या तुम्ही नक्की करा आणि एका महिन्यामध्ये खूप छान पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे. आणि ही जे डाएट टिप्स आहेत त्या मी फॉलो करते, माझ्या मैत्रिणी फॉलो करतात आणि त्यांना पण छान रिझल्ट मिळतो. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही त्या नक्की करून बघा. त्याचसोबत मी आता माझा नवीन चॅनल जो ब्लॉग चॅनल आहे तो ओपन केलेला आहे. चॅनल आहे मी आणि माझी मालकीण जो ब्लॉगचा चॅनल आहे, तर त्याला पण तुम्ही नक्की भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन. आणि ह्या पण चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत, प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.